तुम्ही एवढे मोठे मोठे पॉलिटिकल लोक येतात आणि त्यांना एवढे मोठे स्प्रेड देता, तर अशा काही आहेत का काही लोक की खवय्ये आहेत का? तुम्ही बघितलेले कोण खवय्ये आहेत? बरे हे सगळे खवय्येच आहेत, सगळे राजकीय नेते हे सगळे खवय्ये आहेत. विखे पाटील साहेब आहेत, राधाकृष्ण विखे पाटील, त्यांना पापलेट खूप आवडतं. अच्छा. आणि राहुलजी नार्वेकर आहेत, त्यांना पण म्हणजे सी फूड हे त्यांचं म्हणजे आहेत पण अलिबागचे, तर त्यांना सी फूड खूप आवडतं. हे सगळे आता अजित पवार आहेत, त्यांना ते एकदम डाएट कॉन्शियस आहेत. अच्छा. ते सगळं म्हणजे शुगर फ्री, म्हणजे त्यांना डिझर्ट समजा दिलं तर पहिलं विचारतात की बाबा साखर नाही ना याच्यामध्ये. बाकी सगळे असे म्हणजे सगळेच जण आवडीने खाणारे लोक आहेत. आता आपण खास आणखीन कुठली अशी मराठी डिश की जी सगळ्यांना आवडते आणि तुम्हाला पण आवडते, ती टेस्ट करून बघूया. मी तुम्हाला आता अशी एक गोष्ट दाखवीन जी त्याचं आम्ही मी तुम्हाला ते कसं प्रेझेंट केलेलं आणि ते का केलेलं त्याची मी जरा पाठची एक स्टोरी सांगतो. मी तुम्हाला जेव्हा बोललो की हे नियोजन खूप महत्त्वाचं आहे, प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर जेव्हा हे 400-500 मोठी लोक सगळ्या राज्यातले स्पीकर्स आणि एक्स CM असतील, डेप्युटी CM असतील, हे लोक जेव्हा एकत्र येतात तर तेव्हा त्यांना आपल्याला खूप फास्ट सर्व्हिस द्यायला लागते. तर आम्ही काय केलेलं एकदा की त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट जे होतं तेव्हा त्यांना आम्ही मिसळ दिलेली. आता मिसळ ही प्रत्येक म्हणजे 300, 400, 500 लोकांना एकत्र आपण देणं म्हणजे तो खूप एक लेंदी प्रोसेस आहे. तर मग त्यांच्यासाठी आम्ही काय केलेलं की प्री प्लेटेड मिसळ केलेली. बघूया आता. हो, एकत्र सगळी एक 400 मंडळी एकत्र येणार होती, तर आम्ही काय केलेलं की हे मिसळ जी आहे ती सगळी प्री प्लेटच करून ठेवली. सगळे असे आपले पदार्थ, जसा आपला फरसाण आहे, कांदा आहे, मिसळ म्हणजे मटकी आहे, हे सगळं आम्ही ह्याच्यामध्ये प्री प्लेट केलेली. आणि त्याला हे आहे पण खूप छान. हे असं जरा दिसायला आकर्षक. आणि त्यानंतर मग हे आम्ही वरतून असं गरम तर्री ह्याच्यावरती अशी पोर केलेली. तर्री म्हणजे सगळ्यात फार एकदम हे असते ना. आणि ती सगळे जेवढे म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन मंडळी होती त्यांना एवढी आवडली. कारण का काय की त्यांना, आणि तिकडे म्हणून मी जसं म्हणालो की 2-2, 3-3 जण उभी होती सांगायला की हे कसं खायचं, कारण का मिसळ कशी खायची हे पण त्यांना माहिती नव्हतं. कसं खायचं. तर सगळं तुम्ही मिक्स करा. ओके. आणि जशी मिसळ आपण खातो तशी खायची. एक मिनिट. ओके. वाव, हे प्रेझेंटेशन मला आवडलं. कसं आहे, मी जसं म्हणालो ना की प्रत्येक डिश ही युनिक दिसली पण पाहिजे. जरी आपली ही पारंपरिक डिश आहे तरी त्याला एक वेगळी आपण एक पातळी दिली पाहिजे, त्याला एक प्लॅटफॉर्म दिला पाहिजे. छान झाले. मग हे पण तुम्ही खास मागवून घेता? हो, एकदम खास म्हणजे म्हणतात ना अगदी सगळं ऑथेंटिक जे आहे ना. डिटेलिंग खूप महत्वाचं आहे याच्यासाठी, कारण का आता हे प्लेट कशी सर्व झाली पाहिजे, त्यामध्ये काय अडचणी येऊ शकतात, खाताना काय अडचणी येऊ शकतात, ते चांगलं पण दिसलं पाहिजे आणि ते असं सोयीस्कर पण झालं पाहिजे. बरोबर आहे, खायला कन्व्हिनियंट पण झालं पाहिजे. मग आता समजा हे जरी असलं तरी तुम्हाला काटा चमचा तिथे ठेवायच लागणार. पण आता आपली बरेचसे नॉन मराठी लोक आहेत, त्यांना कसं आहे की त्यांना पाव हा हाताने नाही, ते मग ते त्यांना तो काटा चमचा नाईफ या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला तिथे ठेवायला लागतात. कारण का या सगळ्या गोष्टींचा पण तुम्हाला एक विचार करायला लागतो की त्यांना हात वापरायचे नसतील तर कसं आहे, कारण का त्यांना हे माहिती नाही आहे. त्यांच्यासाठी हे फूड इज नॉट अ रेग्युलर फूड. नाही, पण हे मला ना चव पण सुंदर आहे आणि हे जे प्रेझेंटेशन आहे ना, मला असं वाटतं सुपर्ब आहे ते, आणि त्याच्यामध्ये एक इनोव्हेशन आहे, नाही का? हो, आणि प्रत्येक गोष्ट आता कसं झालंय की प्रत्येक गोष्टीला तुम्हाला एक त्याच्यासाठी तो पदार्थ अपलिफ्ट करायला लागतो. आणि मग त्याचं प्रेझेंटेशन वेगळं, एकतर तुम्ही ती प्रेझेंटेशन वेगळं करा किंवा मग तुम्ही त्याचं ॲटलिस्ट ज्या तऱ्हेने तुम्ही ते सर्व करतायत ते तरी वेगळं पाहिजे. नाही, पण मला तेच असं वाटतं की किती तिखट पाहिजे, किती मीठ पाहिजे, कारण प्रत्येकाचं एक वेगळं एक हे असतं ना, ते कसं ठरवतं स्टँडर्डायझेशन? ते स्टँडर्डायझेशन म्हणजे तो थोडासा एक चान्स घ्यायला लागतो, कारण का प्रत्येक, आता उदाहरण मिसळ आता पुण्याची वेगळी आहे,
नाशिकची वेगळी आहे, कोल्हापूरची वेगळी, कोल्हापूरची ठाण्याची वेगळी, वेगळी. सगळीकडची वेगळी आहे. हो. पण ते कुठेतरी तो कॉल घ्यायला लागतो, कारण का आणि कसं आहे की कारण ती मुंबईत आपला इव्हेंट होतोय, तर आपण सांगू शकतो की हे मुंबईला असं भेटतं. तर तो एक तुम्हाला ती रिस्क आहे, कारण का प्रत्येक वेळेस तुम्ही ते करू शकत नाही. हां, आता समजा नागपूरमध्ये समजा मी करतोय, तर मग ती नागपूरची थोडी टेस्ट पाहिजे. पण आता कसं आहे की नागपूरमध्ये आता एक आम्ही लग्न गेल्या वर्षी केलं, तर तिकडे त्या लोकांनी क्लिअरली सांगितलेलं की आम्हाला नागपूरचं जेवण नको आहे आणि म्हणून तुम्हाला मुंबईवरून बोलवतोय. नागपूरचंच ठेवायचं असतं तर इकडे नागपूरचं आम्ही केटर केलं असतं ना. तर तिकडे मग एक पूर्णपणे वेगळा स्प्रेड होता. सो असं पण असतं की त्यांना वेगळ्या प्रकारचं जेवण द्यायचं असतं त्यांच्या लोकांना, तर त्याच्यासाठी पण ते आम्हाला तसं बोलवतात. आणि मग असं होत असेल ना, आपण बऱ्याचदा बघतो ना की सांगताना सांगितलं जातं 1000 लोक येणार आणि 2000 होतात. मग अशा वेळेला तुमचं सगळं झालेलं आहे, बिघडत असेल ना. खूप म्हणजे तारंबळ तर उडतेच. काय होतं की वी आर प्रिपेअर्ड फॉर दिस. आणि इनफॅक्ट म्हणजे माझे सुपरवायझर्स, माझे मॅनेजर्स आणि बरेचदा मी पण, आमचं सारखं वी आर ऑलवेज ऑन आवर टोज. म्हणजे शब्द हा ऑन आवर टोज आहे ना, आमच्या इंडस्ट्रीसाठी एकदम परफेक्ट आहे की आम्ही बसून राहू शकत नाहीत. एकदा तो जसं म्हणतात ना, कर्टन्स एकदा ओपन झाले की मग देन परफॉर्मन्स जोपर्यंत एंड होत नाही तोपर्यंत आम्ही काय, देर इज नो रेस्ट. तर मग ते 12 वाजून दे, 1 वाजून दे, 2 वाजून दे. तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस आमचं लक्ष असतं की बाबा प्रॉपर, की बाबा ठीक आहे किती लोकं झाली, मग किचनमध्ये किती आपलं जेवण आता उरलेलं आहे, प्रत्येक काउंटरमध्ये जाऊन तो तिकडच्या मॅनेजरशी कम्युनिकेट करून की बाबा किती आहे, प्रोव्हिजन्स किती आहेत आपले. तर एक साधारणतः असं होतं की बाबा जेव्हा लोक एकदम वाढतात, आता म्हणजे 100-200 लोक वाढणं हे तर म्हणजे आता एक नॉर्मच आहे. किती नाही म्हटलं ती आपल्याकडे RSVPची प्रथा अजूनही नाही आहे. किती काही तुम्ही हे करा, कोणी समोरून सांगत नाहीत की माझ्या 2 लोक येणार आहेत, माझी 5 लोक येणार आहेत. आणि मग त्या केसमध्ये तुम्हाला जो एक एस्टिमेट दिला जातो की बाबा एवढे लोक होतील, त्याच्या 10-20% प्रोव्हिजन्स हे हमखास तुम्हाला ठेवावी लागते. आता प्रश्न कधी उद्भवतो की जेव्हा खूपच म्हणजे दुप्पट लोक झाली, तेव्हा काय करायचं. तर मग आमचे जे नॉन पेरिशेबल्स आहेत ते आम्ही खूप घेऊन ठेवतो की बाबा ठीक आहे, तुमची बाबा डबल झाली तरी आमचं म्हणजे तांदूळ आहे, डाळ आहे, मसाले आहेत, काही बेसिक ग्रेव्हीज लागणार आहेत ते काही कमी पडणार नाहीत. पण काही काही जे पदार्थ असतात, ज्या गोष्टी परत आता उकडीचे मोदकाचं तुम्ही तर काय ते पीठ तुम्ही म्हणजे तो आणून किती आणणार ना, आणि परत ते मग सगळ्या गोष्टी तुम्ही, उदाहरणतः ती पाणीपुरीची पुरी आहे, आता ती आम्ही बनवतो आणि ती समजा लोकली आता समजा सोर्स करायला लागली तर त्यामध्ये फरक होणारच. परत कसं आहे की तो किती वाजता क्राऊड वाढतो तो पण महत्वाचा आहे. उद्या 10 नंतर ती वाढत असेल रात्री, तर तुम्हाला ते लोकली पण मिळणार नाही. किंवा पिझ्झा बेस आहे, तो आता आम्ही समजा स्वतः बनवला किंवा आम्ही कुठल्या चांगल्या बेकरीमधून मागवला, तो पिझ्झा बेस आणि तो बाहेर जो मिळतो त्यामध्ये फरक आहे. तो ते होतं. आणि त्यामध्ये खरं सांगू का, त्यामध्ये नाव पण आमचं खराब होऊ शकतं, पण आमची काही चूक नसताना काय होतं की ते, बट दॅट इज द नेचर ऑफ द बिझनेस. जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला त्याचाच काउंट त्याला माहिती नाही आहे, तर तो आम्हाला जो मिनिमम गॅरंटी देतो त्याच्यापेक्षा एक आहे की आम्ही हात वरती करत नाही. आम्ही त्यांना सांगतो की नाही, तुमचे गेस्ट आहेत, त्यांना पोटभरीचं जेवण आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी मिळणार, हे माझी जबाबदारी आहे, मिळाले पाहिजेत. पण काही गोष्टी तर ते साहजिक आहे, ते परत गोष्टी होऊ शकत नाहीत. आणि काय आहे त्याच्यामध्ये एक मोठी गोष्ट अशी आहे की आम्हाला आमचं नाव जपावं लागतं. कारण का लोकांना माहिती नाही ना की आमचं कस्टमरने आम्हाला काय काउंट दिलंय. त्यांना काय वाटणार, बाबा या केटरचं जेवण संपलं. हो, मग तो एक मोठी गोष्ट आहे. म्हणून वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. आणि म्हणून त्याच्यासाठी आम्हाला इन्व्हॉल्व स्वतः पण व्हायला लागतं. आणि म्हणजे आता पण टीम इज वेल इक्विप्ड नाव. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.